कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज आहे तो आज दाखल केला जाणार आहे। आणि या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। महायुतीचे सगळे नेते धनंजय महाडिक असतील, अमल महाडिक असतील, राजेश क्षीरसागर असतील, ही सगळी मंडळी आज संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। हाच तो रथ आहे की या रथामधून सगळे मान्यवर आहेत ते गांधी मैदान इथून कलेक्टर ऑफिसकडे जातील। त्याच्यापूर्वी जे खानविलकर पंप आहे त्या ठिकाणी महायुतीची एक छोटेखानी सभा आहे ती होणार आहे। त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आणखी महायुतीचे सगळे जे नेते आहेत ते कार्यकर्त्यांना संबोधित करतील, मार्गदर्शन करतील त्या ठिकाणी। आणि इथून पुढची जी प्रचाराची रणनीती कशा पद्धतीने असणार आहे त्याचं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे। 2च दिवसांपूर्वी या ठिकाणी मुख्यमंत्री येऊन गेले आणि त्यांनी अनेक नेत्यांच्या, अनेक आमदारांच्या भेटीगाठी घेतल्या आणि सूचना देखील केलेल्या आहेत। त्यामुळं आज मुख्यमंत्री नेमकं काय बोलतात, कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतात हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। आणि एक महायुतीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न आहे तो आज या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।